अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मक उत्तर देत आहेत. पण अध्यक्ष महोदय, जी उद्यान असेल, मैदान असतील, जो कॉन्ट्रॅक्ट डेव्हलप केल्यानंतर त्याला 3 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने मेंटेन करायचं असतं. परंतु त्याचा कालावधी संपल्यानंतर तिकडच्या लाईट्स असतात, ह्या लाईट मुंबई महानगरपालिकेकडनं त्याची देखभाल होत नाही. आणि मेन लाईट बंद असल्या कारणाने गर्दुले हे गार्डन मध्ये येऊन बसतात आणि त्या ठिकाणी गर्दुले फक्त दारू पित नाही, गांजा ओढत नाहीयेत, तर अध्यक्ष महोदय मारामारी सुद्धा करताय. सन्माननीय आयुक्तांनी ह्यावरती चांगली सुधारणा केली की 3 पाळ्यांमध्ये आता 6 सिक्युरिटीची वाढ केली. पण जो कॉन्ट्रॅक्टर असतो, हा कॉन्ट्रॅक्टर जे तिकडे सिक्युरिटी ठेवतायत असे सिक्युरिटी ठेवतायत की ते स्वतःच दारू पिलेले असतात. मंत्री महोदय, तुम्ही आता सांगितलं का निवृत्त पोलिसांच्या अकॅडमीमधनं आम्ही तिकडे सिक्युरिटी ठेवतील. हा जर निर्णय झाला तर खूप चांगलं होईल. पण अध्यक्ष महोदय, मी आपणास सांगू इच्छिते, अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे 12 एकरचं उद्यान आहे. सिक्युरिटी मेन गेटवर असतो अध्यक्ष महोदय, सिक्युरिटी मेन गेटवर असतो. अख्खा जॉगर्स 1 ते 1.25 किलोमीटरचा जॉगर्स पार्क आहे. त्या ठिकाणी एक सिक्युरिटी काय करणं, हे नशेमध्ये असतात अध्यक्ष महोदय, नशेमध्ये असतात. म्हणून माझा पहिला प्रश्न आहे की जी उद्यानं आहेत ह्या ठिकाणी सिक्युरिटी बरोबर लाईटची व्यवस्था मुंबई महानगरपालिकेकडनं केली जाणार का? दुसरा प्रश्न आहे की जे सीसीटीव्ही कॅमेरे लावणार ते आमच्या पोलीस स्टेशनच्या कॅमेऱ्यांबरोबर तुम्ही जोडले जाणार का, जेणेकरून पोलीस स्टेशनला पण कळू शकतं का कुठच्या उद्यानामध्ये कुठले हे गर्दुले आहेत हे कळू शकतं. आणि तिसरा प्रश्न आहे की गर्दुल्यांकडनं टॉयलेटचे कॉक पण चोरले जातात, ह्याच्यावरती कडक कारवाई करणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न सुरक्षेच्या संदर्भामध्ये उपस्थित केलेला आहे त्या संदर्भात मी मगाशीच उत्तर दिलेलं आहे की आत्ताच्या सुरक्षा जी काही एजन्सीकडे काम दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त ते काम महाराष्ट्र माजी सैनिक कल्याणाची जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याच्याकडे देता येईल का हे तपासून त्याच्यावर सुद्धा कारवाई करू. चांगले सुरक्षा रक्षक, शिस्तबद्ध सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी असण्याची व्यवस्था महापालिकेला करण्याची सूचना देण्यात येतील. नंबर 1. आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की लाईट नसतात तर उद्यान विभागाला त्याही सूचना देण्यात येतील की तिथं जर लाईटची दुरावस्था असेल तर एकदा सगळ्याच उद्यानांच्या संदर्भामध्ये रात्रीच्या वेळी पुरेशी लाईट व्यवस्था तिथं असेल याही सूचना महापालिकेला देण्यात येतील.